गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे आणि आता बघू शकता मी जस्ट आंघोळ करून आले आणि ब्लॉग सुरू करण्याचं एक रिझन आहे गाईज. आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही असाल मला फॉलो तर तुम्हाला माहीत असेल की मी इथे म्हणजे वेगळं का दिसत आहे हे बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला. तर पहिली गोष्ट गाईज, मी आहे बेळगावमध्ये, कारण मी बेळगावमध्ये स्वतःचं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केलं आहे आणि स्वतःचं. आणि सो त्यामुळे गाईज आम्ही इथे रेंटने राहतो आहे आणि खूप दिवसापासून मला ब्लॉगमध्ये हे सांगायचं होतं पण मला तेवढा वेळच मिळत नव्हता. पण आज संडे आहे आणि संडेला आम्हाला सुट्टी असते, सो निवांत उठून वगैरे आम्ही सगळं आवरतो. मग त्यानंतर म्हटलं गाईजला पण सांगूया की आम्ही बेळगावमध्ये कुठे राहतो, काय राहतो. गाईज कुठे राहतो हे मी नाही सांगणार, पण आमचं काकतीवेस रोडला स्वतःचं कॉम्प्युटर शाखा आहे. सो आम्ही त्यासाठी इथे आलो आहोत, कारण सक्सेससाठी घर सोडावं लागतं हे तुम्हाला पण माहितीच आहे. मग म्हटलं आज ब्लॉग बनवूया आणि आज आम्ही बाहेर फिरायला पण जाणार आहोत, कारण गाईज संडे आहे. सो संडे म्हटलं फुल एन्जॉय करणं बनत आहे. सो आता मी घरातलं पटपट सगळं आवरून घेते, कारण दीदी पण नाही आहे इथे, कारण ती पण गेली आहे इचलकरंजीला, कारण तिचं थोडं महत्त्वाचं काम होतं. सो मी आणि प्रतीक दोघेच आहोत इथे. सो आज येणार आहे ती, पण त्याआधी मी सगळं स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे, देवपूजा वगैरे करून घेणार आहे. मग त्यानंतर आम्ही दुपारनंतर जाणार आहोत 3:30-4ला. सो आम्ही काय काय एन्जॉय करतो ते तुम्हाला दिसेलच. तर गाईस तुम्ही ते बघू शकता मी पूजा वगैरे करत आहे, कारण यानंतर मला स्वयंपाक करून डबा घेऊन क्लासमध्ये पण जायचं आहे. त्यामुळे मी फास्ट देवपूजा वगैरे करून घेतली, कारण इथे 3च फोटो आहेत गाईज आमच्याकडे, आम्ही जास्त आणले नाही आहेत. मग सिंपल रांगोळी वगैरे काढून घेतले, मग त्यानंतर जेवणाची तयारी स्टार्ट केली. तर गाईज मी आज करणार आहे शाबू आणि आता वाजले 12 आणि आम्ही थोडाच नाश्ता केलाय, म्हणजे भडंग वगैरे खाल्ले. मग आता माझा भाऊ पण आहे ते, त्याला खायची इच्छा होती खूप शाबू. सो आता मी शाबू भिजवले, फक्त 1 तासात भिजले गाई शाबू, मला गॅरंटी वाटत नव्हती भिजेल की नाही. सो आम्ही आता शाबू थोडं करणार आहे, थोडा भात वरण आणि थोडा आमच्याकडे बाजरीच्या भाकरी पण आहेत. सो बाजरीच्या भाकरीसोबत आम्ही किरकोळ खाणार आहे, कारण आम्हाला जायचं पण आहे संध्याकाळी फिरायला. सो 1 तास रेस्ट करून जाणार आहोत. तर आता मी करणार आहे शाबू. तर गाईस तुम्ही बघू शकता इथे माझ्या भावाला खायचं होतं शाबू, मग त्याच्यासाठी मी शाबू बनवत होते. मग बघू शकता गाईस मला इतकं जमत नाही शाबू वगैरे, कारण मी फर्स्ट टाईम करत होते, पण फर्स्ट टाईमच्या मानाने ते खूप चांगलं झालं होतं असं तो म्हणाला आणि त्याचा रिव्ह्यू मी त्याच्याकडून घेतला आहे, तर तुम्ही नंतर बघू शकताच. आणि खरंच गाईस शाबू खाऊन खूप दिवस झाले होते, मग तो म्हणाला दीदी कर आज शाबू, त्यामुळे आम्ही दोघे पण आज नाश्त्याला शाबूच खाल्लो होतो. तर गाईज आता झाला आहे शाबू वगैरे खाऊ, म्हणजे करून झाले. आणि आता मी प्रतीकला, मी फर्स्ट टाइम केले गाईज, इतकं मला शाबू वगैरे जमत नाही. आणि आता मी प्रतीकला विचारणार आहे की कशी टेस्ट झाली आहे, आणि आम्ही दोघेच आहोत त्यामुळे मी थोडंच केले. तर प्रतीक खाऊन दाखव कशी टेस्ट झाली आहे. तर बघू शकता दिसायला तर असं दिसत आहे, मस्त झाले, एकदम छान झाले. बघू शकता काही त्याचा कलर इतकं काय मला खास वाटत नाही, पण टेस्ट आहे. टेस्ट छान झाला. पहिल्यांदा केल्यानुसार चांगलं झाले. तर फर्स्ट ह्याच्यानुसार एक्सपिरियन्सनुसार छान झाले. सो आता मी पण घेतले इथं, सो आता मी पण खाते, मग भेटू. मग त्यानंतर गाईज मी केली जेवणाची तयारी, आणि जेवणामध्ये आम्ही काय बनवणार नव्हतो गाईज, फक्त वरण आणि भात. आणि ते बघू शकता गाईज मी वरण खूप सुंदर बनवते असं मला वाटतं. आणि मग काय गाईज वरण पण करून वगैरे झालं, कारण आम्ही शाबू खाल्लो होतो त्यामुळे जास्त काय जेवणार नव्हतो, सो तेवढंच करून खाल्लो. तर गाईज मी तुम्हाला आता दाखवते की आता स्वयंपाक वगैरे झाला आहे, आणि आता मी तुम्हाला दाखवते की आमचं बेळगावमध्ये रूम आम्ही जी घेतली आहे रेंटनी ती कशी आहे. तर हे बघू शकता इकडे कपडे थोडे आमचे मेसी झाले आहेत, इग्नोर करा गाईज. इथे पण थोडेफार कपडे आहेत. आणि ही मी इथं आम्ही थोडंफार आमचं सामान वगैरे ठेवले. आणि इथे हे 3 खुर्च्या गाईज ह्या क्लासमधल्या एक्स्ट्राच्या खुर्च्या आहेत, त्या आम्ही हंतरून वगैरे ठेवण्यासाठी आणले. आणि इथं बघू शकता ही अशी रूम आहे, इकडे खिडकी आहे, आणि हे आहे किचन गाईज. तर हे आम्ही सिम्पली असं केले, आणि कदाचित गाईज इथे त्यांचा जिना होता असं ते म्हणले. सो आम्ही तिथेच भांडी वगैरे, कारण उभा राहून स्वयंपाक करणं मला काही इतकं शक्य नाही, कारण एकतर मला स्वयंपाक फास्ट करता येत नाही गाईज, मी आत्ता शिकले. आणि इथं बघू शकता सध्या वरण मी केलं आहे, भात वरणच खाणार आहोत आज. आणि इथे बघू शकता भांडी वगैरे घासून हा आमचा भाजीपाला वगैरे आहे. आणि इथे आमचं सिंपल देवार आहे, बघू शकता गाईज
सो अशा पद्धतीचं आमचं बेळगावचं घर आहे गाईज, आणि तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा. हाय गाईज, तर आता आम्ही चाललो आहोत किल्ले तलाव पाहण्यासाठी. मी बोलले होते सकाळीच आम्ही जाणार आहोत. सो आम्ही तिथे पोहोचल्यावरच तुम्हाला दाखवतो की कसं आहे काय काय आहे. मी आणि प्रतीकच आहे आणि गाडी घेऊन जाणार होतो, पण आमचा काय झालं पचका. कारण आमचा पचका म्हणजे आमच्याकडे लायसन नाही आहे आणि गाडी दीदीच्या नावावर आहे. सो आम्ही चालतच जाणार आहोत, होय ना. तर गाईज फायनली आम्ही क्लोज आलो होतो किल्ला तलावच्या, आणि रस्ते बघा गाईज, खरंच गाईज खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे हा व्ह्यू. आणि बघा असं उभा राहून बघण्यात आणि फोटो वगैरे घेण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. अतिशय सुंदर आहे गाईज, अतिशय. आणि आम्ही परवा आले होते, पण त्यावेळी रात्र असल्यामुळे इतकं काही दिसलं नाही. पण आता पूर्ण जसा हवा आहे मला व्ह्यू तसा मी बघू शकते आणि तुम्हाला पण दाखवू शकते. सो खरंच खूप सुंदर आहे. आणि अजून पुढे पुढे आहे गाईज, हे काहीच नाही आहे, हे फक्त शॉर्ट आहे. पुढे खूप सुंदर आहे अजून. तर चला आपण पुढे पण जाऊया. आणि पहिली गोष्ट गाईज, हा जो टी शर्ट आहे ना, एक तर मी फर्स्ट टाइम घातला आणि हा मी आज जॅकेट म्हणून घालून आले. याच्या आतमध्ये बघू शकता एक टी शर्ट आहे, मी यावर फोटो वगैरे काढणार आहे. सो मी इन्स्टाला पण पोस्ट करणार आणि यूट्यूबला पण, तर तुम्ही तिथे बघू शकता. आणि आपण चला आता गाईज व्ह्यू वगैरे बघू पुढे कसं आहे. तसं म्हणायला गेलं तर गाईज आज आमचं नशीब खूप चांगलं आहे, कारण आम्हाला बॅक गेटनी यायला मिळालं आहे. कारण मागच्या वेळी आम्ही आलेलो त्यावेळी फ्रंट गेटनी, पण ती खूप फिरून जायला लागतं गाईज, भयंकर. आणि तेवढं फिरूनच संपतं. आणि हे नाही म्हटलं तर गाईज बघू शकता किती मोठं आहे. माझ्या मते ना इकडून जे स्टार्ट होते ना गाईज, ते बघू शकता कुठेपर्यंत आहे बघू शकता. हे अखंड राऊंड आहे गाईज, सर्कलमध्ये आहे बघू शकता. हे बघा मी झूम करून दाखवते, हे बघा म्हणजे किती अंतर आहे बघा गाईज. लोक इथं वॉकिंगला पण येतात गाईज, इतकं सुंदर आहे हे. आणि तिकडे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण आहे. आणि आता आम्ही तिकडे पण जाणार आहोत, पण पहिला थोडेफार फोटो पण काढणार आहोत. तर गाईज तुम्ही बघू शकता, हा आहे आतमधला व्ह्यू गाईज. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि नाईटमध्ये तर हे इतकं सुंदर दिसतं ना, अतिशय सुंदर. आम्ही परवा आलेलो तेव्हा नाईटलाच आलेलो, आणि खूप सुंदर आहे गाईज. प्लीज व्हिजिट करा तुम्ही पण. तर गाईज माझं फोटो वगैरे पण काढून झालेत आणि खूप सुंदर फोटो आलेत. आणि हा बघा, हा आहे माझा फोटोग्राफर, याने इतके सुंदर सुंदर फोटो घेतले आहेत. आणि गाईज इथे बघू शकता, इकडून मी व्ह्यू दाखवते, सॉरी व्ह्यूज म्हणाले. हा बघा व्ह्यू गाईज, हे मध्ये झाड येते, मी पुढून घेते, थांबा गाईज, पुढून. इथून बघा गाईज व्ह्यू, मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, हा असा व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे गाईज. आणि बेळगावमध्ये जी लोक आहेत ना, ती येतच राहतात. पण काही लोकांना फिरायला जर यायचं असेल किंवा म्हणजे एक सुंदर असं प्लेस हवा असेल तर हे आहे तुमच्यासाठी. एनी टाईम या गाईज, अतिशय छान आहे, अतिशय. तर गाईज आम्ही आता आलो आहोत इथे पाणीपुरी खायला, इथं बघू शकता. सो आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन जाणार आहोत घरी, कारण दीदी वगैरे येणार आहे, स्वयंपाक पण करायचा आहे. स्वतः प्रतीक गेला आहे गाडी लावायला, तो आल्यानंतर खाणार नाही, मग लगेच निघणार आहे. पाणीपुरी वगैरे खाऊन गाईज आम्ही लगेच निघालो घरी, कारण दीदी ते पण येणार होते. सो त्याआधी आम्हाला घरी पोहोचायचं होतं, त्यामुळे आम्ही फास्ट निघालो घरी. तर गाईज फायनली आम्ही फिरून वगैरे आलो. आणि तुम्हाला किल्ला तलाव कसा वाटला आणि बेळगावमधली आमची लाईफ तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आता स्वयंपाक पण करणार आहे गाईज मी. मला कंटाळा तर खूप आला आहे, पण पाणीपुरी थोडंसं खाऊन आलो आहे आम्ही. सो आता बघू, थोडंसं भेंडीची भाजी चपाती वगैरे करणार आहे आणि त्यानंतर जेवून पट्ट करून झोपणार. कारण उद्यापासून परत मंडे टू सॅटर्डे आमचं परत आहे असं रुटीन आहे. सो संडेला एक दिवस मिळतो, त्यात आम्ही सगळी कुठे आहे म्हणजे प्लेस वगैरे शोधून आम्ही फिरत असतो. आणि मागच्या संडेला आम्ही तिथेच गेलो होतो, पण नाईट होतं गाईज, रात्री गेलेलो, त्यामुळे आम्हाला इतकं पाहायला मिळालं नाही. पण आता सगळं व्यवस्थित पाहायला मिळालं. आणि खूप फिरलो नाही गाईज आम्ही, कारण आम्ही चालतच येणार होतो, वॉकिंग पण होतं त्यामुळे. सो आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला, सॉरी गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. बाय बाय गाईज.